हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर सॉरी मी बोलते सर्वांना पहिले की का त्याच्यासाठी पण सांगते. झालं असं की हा जो व्हिडिओ आहे तो गौरीचा आहे. गणपती गौरीचे जे व्हिडिओ आहेत ना ते मी एडिटिंगच केले नाही. एकच दिवस आम्ही परीक्षण केलं गौरी आणि गणपतीचं, की कोणाच्या घरी कशा प्रकारे गौऱ्या बसल्यात. कारण की आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुम्ही घरोघरी जाऊन गौरीचं डेकोरेशन बघा, कोणती गौरी चांगली दिसते, कोणत्या गौरीचं सजावट चांगली आहे, कोणती गौरी छान सजवली, हे सगळं आम्हाला बघायचं होतं. तर त्याच्यासाठी आम्ही घरोघरी गेलो होतो. तर जसं मी जमेल तसं तुमच्याबरोबर शेअर करते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असा की तुम्हाला याच्यामध्ये कोणती गौरी किंवा कोणता गणपती आवडला किंवा डेकोरेशन सजावट काय आवडलं, कोणत्या गौरीचं आवडलं, नंबर मी इथे टाकलेत, पहिली दुसरी तिसरी. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून सांगा. आणि प्लस कोणती गौरी गणपतीची मूर्ती किंवा सजावट डेकोरेशन आवडलं ते नक्की मला कमेंट करा. तर जसं फर्स्ट गौरी बघितली तुम्ही ती सिंगल गौरी होती आणि गणपती. तर त्या ताईंच्या घरी एकच गौरी होती. काही काहीच्या घरी 2 गौऱ्या असतात. ॲक्च्युली मला या गौरींच्या विषयात एवढं काय माहिती नव्हतं, कधी मी गेली नव्हती. पण फर्स्ट टाईम मला योग आला, म्हणजे माझं खूप नशीब चांगलं की मला गौरी दर्शनासाठी जायला मिळालं. आणि ही सेकंड मूर्ती होती ना गणपतीची, खूप अप्रतिम सुंदर होती, अशी छान एकदम सुबक होती. तुम्ही बघाल ना तर बाळकृष्णाची आकृती ह्या गणपतीच्या मूर्तीला दिली होती, खूप सुंदर वाटायची. आणि ही जे सेकंड गौरीचे तुम्ही बघताय व्हिडिओ, ह्या ताईचं ना 4 महिन्यापूर्वीच काहीतरी लग्न झालं होतं. तर ते सांगत होते की अचानकच सुनबाईचे आई वडील घेऊन आले, तर आम्हाला काहीही चान्स मिळाला नाही सजावट करण्याचा. तर आम्ही आमच्या प्रकारे जसं जमलं तसं आम्ही राशीवरती स्थापना केली. तर अशा प्रकारे गौरी खूप सुंदर होत्या. आणि गणपती तुम्ही बघितलाच असेल. तर अशा प्रकारे डेकोरेशन पण करण्यात आलं होतं. आणि हे त्या ताईंचं घर होतं. ही आमची पूर्ण टीम, आम्ही घरोघरी जाऊन निरीक्षण करत होतं की कोणती गौरी चांगली आहे, कोणते गणपती चांगले आहेत. आणि हो, काही जणांच्या घरी जेव्हा मी गेली ना तर काही जणांच्या घरी 1 गौरी, तर काही जणांच्या घरी 2 गौऱ्या. तर हा प्रकार मला कळाला नाही की 1 आणि 2 गौरी अशा का ठेवतात. कारण की आमच्या घरी कधीही गौरी गणपती बसत नाहीत, त्यामुळे मला ह्या गोष्टीची कल्पना नाही. आणि कोणाच्या इथे आपण जात नाही एवढी चौकशी करायला, त्यामुळे मला गौरी गणपतीचं नॉलेज नव्हतं की गौरी 1 का बसवतात, 2 का बसवतात, का बसवायच्या असतात, ते पण मला माहिती नव्हतं. हल्ली ह्याच वर्षी मला हे कळालं की नवीन लग्न झालेलं असतं तर नवरीला तिच्या वडील म्हणजे आई वडील जे आहेत ते गौरी देतात. तर मला ह्या वर्षी असं कळालं. मला एवढे वर्ष झालेत पण मला म्हणजे असं माहितीच नव्हतं की असा पण प्रकार असतो. आमच्या इकडे ही प्रथा नाही चालत, किंवा चालत असेल पण काही झालं असेल जेणेकरून आमच्या घरात आता ही प्रथा नाही करत. त्यामुळे मला काही आयडिया नाही. आणि कधी मम्मीनी पण विषय नाही काढला किंवा आमच्या घरात कधी हा विषयच नाही निघाला. ॲक्च्युली माझ्या छोट्या काकूंच्या घरी गणपती बसतात, पण त्यांचा गणपती नवसाचा आहे. पण मला जसं कळतं आमच्या घरी कोणाच्याच इथे गणपती बसत नाहीत. मी भरपूर वेळेस मम्मीला विचारलं तर बोलत होती की काहीतरी वारलं होतं किंवा ॲक्सिडेंट झालेला, काहीतरी प्रकार झालेला, त्यामुळे गणपती आपल्या इथे बसवत नाहीत. पण माझ्या काकूंचा नवसाचा गणपती, ॲक्च्युली त्यांना 5 मुली होत्या, त्यांनी कबूल केलेलं की मला जर मुलगा झाला तर मी गणपती बसवणार, त्यामुळे त्या गणपती बसवतात. त्यांच्या गणपतीला आज कमीत कमी 8 ते 9 वर्ष होऊन गेलेले आहेत. तर अशा प्रकारे मला ह्या विषयात माहिती नसल्यामुळे मी तुमच्याबरोबर पूर्ण व्हिडिओची नाही सांगू शकत की काय गौऱ्याचा प्रकार असतो, काय मला स्वतःच नाही माहिती. तर जेवढं मला कळाले मी तेवढं तुम्हाला नक्की सांगणार आहे. आणि ही 4थी गौरी आहे. खूप सुंदर गौरी होती, खूप छान असे देखावे, डेकोरेशन आणि खूप छान प्रकारे रुखवतचा प्रकार, म्हणजे जे आपण खाण्यापिण्याच्या वस्तू असतात ना ते ठेवल्या जातात जागोजागी. कुठे कुठे तर मी भरपूर प्रकारचे वेगवेगळ्या पद्धती बघितल्यात. असो जसं की 100 लोक 100 प्रकारचे वेगवेगळे पद्धती असतात, म्हणजे सगळ्यांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, कोणी अलग प्रकारे करतात. तसं मी भरपूर जणांच्या घरी गेली ना, म्हणजे 10 तरी घरी आम्ही फिरलो, तर सगळ्यांच्या वेगवेगळ्या पद्धती होत्या. म्हणजे सजवण्याचा कार्यक्रम पण काही जणांचा वेगळा असतो. आणि असं म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तू किंवा कोणी काय सांगतं, कोणाच्या घरी 1 असते तर कोणाच्या घरी 2 गौऱ्या असतात. अशा प्रकारे म्हणजे सगळीकडे वेगवेगळे नियोजन होतं. तर आम्हाला याच्यामधून ना 3 म्हणजे अशा गौऱ्या काढायच्या होत्या ज्यांना फर्स्ट आणि सेकंड आणि थर्ड असं प्राईज द्यायचं होतं. तर म्हणजे झालं असं की आमच्याच गौऱ्यामधून प्राईज मिळणार असं नव्हतं. आमच्या पूर्ण कल्याण ईस्टमध्ये
जो पूर्ण एरिया येतो तो आमच्या अंडर होता, म्हणजे आम्हाला 10-10च्या गटमध्ये वाटण्यात आलं होतं की तुम्ही 10 जणी ह्या एरियामध्ये जाणार, 10 जणी त्या एरियामध्ये जाणार. तर असं कल्याण पूर्वेमध्ये जेवढा पण एरिया येतो, उल्हासनगर, श्रीराम टॉकीज प्लस अंबरनाथ, जसं म्हणजे ह्याच लाईनीने जसं येतं तसं. तर अंबरनाथ लाईनीपर्यंत म्हणजे तो एरिया जो श्रीराम टॉकीजच्या इथे येतो तो त्यापासून तर पार चक्की नाका, आतमध्ये डॉर्ली, हे सगळं म्हणजे पूर्ण जो एरिया आहे ना कल्याण ईस्टमध्ये, तर तिथपर्यंत आम्ही घरोघरी जाऊन असं निरीक्षण केलं की कोणाची गौरी छान आहे, कोणाचं डेकोरेशन छान आहे, कोणाची सजावट चांगली आहे. त्याप्रकारे त्यांना बक्षीस देण्यात येणार होतं. तर बघू, अजून काही बक्षीस असं मिळालेलं नाही आहे, कारण की जे मुख्य असतात ना तर ते बोलले की आपण सगळं पहिले व्यवस्थित बघूया, कोणाचं डेकोरेशन व्हिडिओज वगैरे बघितल्यावरतीच कळेल की कोणती गौरी छान होती, कोणते डेकोरेशन छान होते. ह्या गौरीच्या विषयात तुम्हाला मला सांगायला खूप आवडेल, कारण की ही गौरी जी आहे ना खूप हसमुख आहे, खूप सुंदर गौरीचा मुखवटा होता. इतकी सुंदर हसते ना ती, तुम्ही बघितला असाल तर तुम्हाला कळालं असेल. 7 गौरीला आम्ही जेव्हा गेलो तिथे पण छान असं डेकोरेशन होतं, हे बघा अशा प्रकारे. तर गौऱ्यांचं मला ना फर्स्ट टाईम खूप छान अनुभव आला की सगळे किती वेगवेगळ्या प्रकारे सजवतात. आणि ॲक्च्युली हो, सांगायचं तर तुम्हाला मी एक सांगते की मला माहिती नव्हतं की गौऱ्या कशा घरी घेऊन येतात, कशा प्रकारे त्यांची पूजा केली जाते, कशा प्रकारे त्यांचं विसर्जन केलं जातं. मला या विषयातनी काहीही माहिती नव्हतं. कधी मी कोणाच्या घरी गेली नाही गौरीला विसर्जनाला, त्यामुळे मला काहीच कल्पना नव्हती. पण ह्यावर्षी मला थोडंफार नॉलेज आलं की गौरी जेव्हा येते तेव्हा त्यांचे म्हणजे जे मुखवटे असतात तेच नवीन म्हणजे नवीन लग्न झालेले असेल तर तिचे आईवडील आणून देतात. नाहीतर मग आपल्या घरातच आपण वर्षानुवर्ष ठेवतात बरेच लोक, किंवा मग ते खंडित झाले किंवा काही झालं तर विसर्जित करून दुसरे आणतात. तेच आपल्या इथे ठेवून मग जेव्हा गौरी येतात तेव्हा बाहेर काढून त्यांना घरामध्ये प्रवेश केला जातो. मग त्यांचा पूर्ण एक साचा असतो, त्या साच्यावरती पूर्ण त्यांना तयार केला जातो, मुखवटा बसवला जातो. अशा प्रकारे मला यावर्षी कळालं की गौऱ्या अशा येतात. मला म्हणजे एक गैरसमज होता की गौऱ्या म्हणजे पूर्ण अशा अख्ख्याच्या अख्ख्या आपल्यासारख्या असतात, त्यांना घेऊन यावं लागतं, मला असं वाटायचं. पण असं बिलकुल नाही आहे. तर अशा प्रकारे गौऱ्या मी बऱ्याच जागी बघितल्या. 1-2 जागी तर आम्ही पितळचे मुखवटे बघितले, खूप सुंदर होते. त्यांना आम्ही जेव्हा विचारलं तर ते बोलले पितळचे आहेत, आमच्या आजोबा पणजोबाच्या आधीचे हे मुखवटे आहेत. तर म्हणजे मी म्हटलं मग तुम्ही कायमस्वरूपी असेच ठेवता का? तर बोलले की नाही, खंडित झाले किंवा झिजले किंवा असं वाटलं की आता चेंज करायला पाहिजे तर मग आम्ही चेंज करतो आणि तसेच परत दुसरे घेऊन येतो. तर अशा प्रकारे काही लोक करतात. तर खूप छान अनुभव आला आणि खूप मज्जाही आली. तर ही 9वी गौरी होती. ॲक्च्युली इथे असं झालं होतं की ह्या आता मावशी आहेत ना खूप छान प्रकारे असे सजावट करतात, कारण की बरेच जण सांगत होते की यांची गौरी बघण्यासारखी असते. पण झालं असं की त्यांच्या सासूबाई एक्सपायर झाल्या, त्यामुळे त्यांनी गौरीचं जे कार्यक्रम आहे तो एकदम सिम्पलच ठेवला. जास्त काहीही न करता सिम्पलशा पद्धतीने त्यांनी गौरी आणली आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी विसर्जित केली. दुःख असलं की आपण अशा काहीही गोष्टी करण्याची आपल्याला इच्छा होत नाही. आणि जेव्हा आपले घरातले वडीलधारे माणसं जेव्हा जातात तेव्हा खूप वाईट वाटतं. तर त्या कारणाने त्यांनी काही सजावट ठेवली नाही. तर ते आम्हाला सांगत होते असं आमच्या घरात प्रकार झाला, त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम रद्द केला आणि छोट्याशा अशा प्रकारे आम्ही पूजा केली. आणि हा लास्टचा गणपती होता. हा गणपती इतका सुंदर होता ना, हा माझ्या मैत्रिणीच्या घरचा गणपती आहे. एकदम मार्बलचा लुक येत होता तिच्या गणपतीच्या मूर्तीला आणि डेकोरेशन पण एकदम सिंपल आणि सोबर होतं. त्यामुळे मी छोटासा हा व्हिडिओ ॲड केला. तर हाच होता माझा छोटासा व्हिडिओ. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.